इन दिनों लगातार हुई बारिश व बाढ़ से किसानों की फसलें पूरी तरह बर्बाद हो चुकी है, जिसको लेकर हिंगोली जिले में ओलावृष्टि, ओला दुष्काळ जाहिर करने की मांग के साथ अन्य मांगों को लेकर 2 अक्टूबर महात्मा गांधी जयंती के दिन से कलमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालय के सामने अन्य त्याग आंदोलन राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार पार्टी के हिंगोली जिला उपाध्यक्ष एडवोकेट रवि शिंदे शुरू कर रहे हैं। अन्य त्याग आंदोलन इन प्रमुख मांगों को लेकर किया जा रहा है, जिनमें ओलावृष्टि, ओला दुष्काळ जाहिर कर किसानों को प्रति एकड़ 50,000 रुपये मुआवजा देने, किसानों को पूरी तरह कर्ज माफी देने, किसान व खेत मजदूरों का लाइट बिल माफ करने, जिले के सभी भूमिहीन खेत मजदूर, कामगार, मेहनत कशों को 50,000 रुपयों की आर्थिक मदद देने के साथ अन्य मांगों को लेकर अन्न त्याग आंदोलन किया जाएगा। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या 2-2.5 महिन्यापासून सतत पाऊस पडून अतिवृष्टी होत आहे। काही भागामध्ये हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि विशेष करून वसमत आणि कळमनुरीमध्ये ढगफुटीचे मोठे प्रकार झाले। याच्यामुळे या कळमनुरी तालुक्याला आणि वसमत तालुक्याला मधून जाणारी दोन्ही नद्या, मग कयादू असेल, पैनगंगा असेल, येलदरी असेल का सिद्धेश्वर असेल, या नद्यांनी आणि छोट्या मोठ्या नाला, वड, कॅनवल यांनी फार मोठं पाण्याचं रुद्र अवतार घेतलेला आहे। आणि याच्यामुळे शेतकऱ्यांची सगळेच पिकं, मग सोयाबीन असेल, कापूस असेल का हळद असेल, इतर सगळेच पिकं हे खरडून गेलेले आहेत, वाहून गेलेले आहेत। हा शेतकरी जो आहे तो आता हवादिल झालेला आहे। शेतकरीच नाही तर जे शेतमजूर आहेत, ज्यांना जमिनी नाही, ज्यांच्या नावानं, हे विद्यार्थी असतील, महिला असतील, बेरोजगार युवक असतील का इथले मग शहरामध्ये छोटे मोठा या ठिकाणी व्यापार करणारे व्यापारी असतील, हे सगळे आज आर्थिक मोठ्या संकटात सापडलेले आहेत। म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं 24 सप्टेंबरला आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आणि हिंगोली जिल्हा दुष्काळ जिल्हा म्हणून जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या माध्यमातून निवेदन दिलं। परंतु अजून 5 दिवस झाले कुठलीही या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली नाही। म्हणून आम्ही हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमच्या नेत्या, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी मंत्री